राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलाय. महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या राहता बाजार समितीत आता शेतकऱ्यांना अत्याधुनिक सेवा सुविधा मिळणार आहेत. शेतकऱ्यांना राहण्यासाठी इमारत, व्यापाऱ्यांसाठी नवीन शेड, अंतर्गत रस्ते यासह बाजार समितीचा विस्तार होणार आहे. जवळपास 10 कोटी रुपये खर्च करून राहता बाजार समितीचा मोठा विकास केला जाणार आहे. यावेळी आयोजित समारंभात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्यासोबत असलेल्या घट्ट मैत्रीचे किस्से सांगत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधलाय. अब्दुल सत्तार आणि आमचे पक्ष वेगळे असले तरी आमची दोस्ती कोणी तोडू शकले नाही. अब्दुल सत्तार म्हणजे मुलूक मैदानी तोफ असून सत्तेत असो किंवा नसो आमची मैत्री अबाधित आहे. ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल खात्याचे राज्यमंत्री होते. आम्ही त्यावेळीही चहा पाणी आणि जेवायला एकत्र असायचो. मात्र आपल्या जिल्ह्यातील माजी महसूल मंत्र्यांचे त्यामुळे पोट दुखायचे. बाळासाहेब थोरात यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सत्तार यांची तक्रार केली होती. मंत्रिपद गेले तरी चालेल, मात्र विखे पाटलांसोबतची दोस्ती कायम राहील असे सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना ठामपणे सांगितले होते. मागील 2.5 वर्षात बाळासाहेब थोरात यांनी राहता तालुक्यासाठी काय योगदान दिले हे जनतेने त्यांना विचारले पाहिजे. थोरात स्वतःच्या तालुक्यात काही करू शकले नाही, मात्र फक्त राहता तालुक्यात यायचे आणि भूस पांगवून जायचे एवढेच काम ते करतात, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तर याच कार्यक्रमात विखे पाटलांनी कार्यकर्त्यांचे देखील कान टोचले आहेत. काही लोक फक्त तोंड दाखवण्यासाठी येतात, दिवसा इकडं आणि रात्री दुसरीकडे असा काहींचा धंदा आहे. राजकारणात फसवणुकीचा धंदा बरोबर नाही. आम्ही आज तागायत कोणाची फसवणूक केली नाही. जर कोणी संघटनेशी बेईमानी करणार असेल तर आम्हाला अंधारात ठेवू नका. जी भूमिका घ्यायची आहे ती उघडपणे घ्या. राहता शहरात जर कोणी आपला अपप्रचार करत असेल तर लगेच उत्तर दिले पाहिजे. मला येऊन सांगतात, साहेब तो असा बोलत होता, अरे मग तू काय करत होता, रात्री त्याच्याबरोबर जेवत होता का? अशा दुटप्पी लोकांचा गाव पातळीवरच बंदोबस्त करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मागच्या 2.5 वर्षात महाविकास सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? फक्त सोशल मीडियावर सरकार चालू होते. महायुती सरकारने लेक लाडकी, लाडकी बहीण, शेतकऱ्यांना वीज बिल माफी यासह महिला, बेरोजगार आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणाऱ्या अनेक योजना आणल्यात. शिर्डी परिसरात आम्ही अनेक प्रकल्प आणले आणि भविष्यातही आणणार आहोत. परिसरात मोठे प्रकल्प यावेत आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी कोणी आंदोलन केले नव्हते. मात्र ती आमची बांधिलकी असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.